संविधान विरोधी आहे. बरं. एखाद्या धर्माची चिकित्सा करणं हा संविधानिक अधिकार आहे. आहेत बाबासाहेब सर्वांचे आहेत. संविधानाच्या विरोधातला कंटेंट जास्त येतोय. त्या स्ट्रक्चरमध्ये माणूस म्हणून आपण कुठे आहोत? या 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र करून त्यांच्याकडून करणार आहोत. वेळेमधले असतील, साऊथ मधले असतील, तिथंच जवळ बाबासाहेब आंबेडकर ही मूव्हमेंट त्या चित्रपटातून मग जात वास्तव हे प्रमुख कारण आहे. ती प्रत्येक क्षेत्रामध्ये तशी ती चित्रपट क्षेत्रामध्ये पण ठासून भरलेली आहे. दिसणारी जी लोकं आहेत ना, ती तुटपुंजी आहेत बोटावर मोजण्याइतकी. पण पडद्याच्या पाठीमागे जे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ना, त्याच्यामध्ये सगळे दलित, बहुजन, कष्टकरी वर्गातली लोकं आहेत. संधी जर मिळाली तर आर्ची, परशा, सल्या, बाळ्या किंवा जब्या पिऱ्यांनी सिद्ध करून दाखवलंय. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आहेत. सैराट सारख्या चित्रपटामध्ये एकही सुपरस्टार नसताना, कुठलाही प्रस्थापित कलाकार नसताना या नवख्या कलावंतांनी अख्खं मार्केट बदललं आणि इथल्या प्रस्थापितांचा माज मोडून काढला. वर्कशॉपमध्ये तुमच्या डोक्यात एखाद्या सिनेमाची कल्पना येण्यापासून तुमचा सिनेमा थिएटरला लागेपर्यंत हे वर्कशॉप नांदेडला होतंय, नाशिकला होतंय, नागपूरला होतंय, मुंबई, ठाणे 2 ठिकाणी होतंय. तयार करतोय की जेणेकरून पुढच्या भविष्यात ऍक्टिंगसाठी येणाऱ्या संधी किंवा सिनेमांसाठी येणाऱ्या संधी याच्या लिंक्स आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वाईज 24 न्यूज. आवाज तुमचा बातमीची. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये आज संतोष संकत आहेत. ते दिग्दर्शक, कला दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. सैराट फॅन्ड्री या चित्रपटात त्यांनी काम देखील केलेलं आहे. सर, नेमकं आज पहिली विशेष मुलाखत आहे. आपलं स्वागत आहे रिपब्लिकन वाईज 24. धन्यवाद. खरं तर तुम्ही खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेऊन काम करता आणि तुमच्या या सगळ्या उपक्रमाचं खरंच कौतुक आहे. त्यामुळे तुम्ही खूप चांगलं काम करताय. तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा. सर, आता तुम्ही एक चळवळ पुढे आणताय फिल्म क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये. नेमकं काय तुमचं विजन आहे? नेमकं काय तुम्हाला सांगायचं काय आहे? आपण आंबेडकराईट फिल्म मेकर असोसिएशन, संकल्पनी क्रिएशन पुणे आणि सिल्वर स्क्रीन फिल्म इन्स्टिट्यूट अशा ह्या सगळ्या माझ्या संस्थांच्या वतीनं सध्या संविधानिक मूल्यांवरचं चित्रपट प्रशिक्षण कार्यशाळा जी आहे ती महाराष्ट्रभर सगळीकडे आयोजित केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये ही कार्यशाळा सगळ्यांसाठी खुली राहणार आहे आणि ही पूर्णपणे मोफत आहे. सध्या आपण जे पाहतोय सध्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने चित्रपट, वेब सिरीज किंवा सिरियल, टीव्ही, ऍड फिल्म, शॉर्ट फिल्म याच्या माध्यमातून समाज माध्यमाच्या एकूण रेट्यामध्ये समाजाच्या मनावरती जो काही परिणाम साधला जातोय तो खूपच वाईट आहे. ज्या पद्धतीचा कॉन्टेंट आता येतोय तो संविधान विरोधी आहे आणि हे आपल्याला कळतही नाहीये. म्हणजे एवढं विचित्र आणि भयान काम सध्या या सगळ्या कॉन्टेंटच्या माध्यमातून घडत आहे. म्हणजे भारतीय संविधान सांगतं की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवला पाहिजे. परंतु सध्या जे प्रोजेक्ट येतात आहे, ज्याला भारतीय संविधानाच्या चौकटीत आणि अखत्यारीत काम करणाऱ्या सेन्सॉर बोर्डनी खरं तर ती त्याची जबाबदारी आहे. त्यांनी बरं. पाहिलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. पण सेन्सॉर बोर्ड कदाचित त्या गोष्टीकडे मुद्दामून डोळझाकपणे किंवा कानाडोळा करत आहेत. आणि ज्या पद्धतीचे सिनेमे येतात आहे, ते समाजात अंधश्रद्धा पसरवतात आहे. ते कथा, काल्पनिक किंवा या सगळ्या पद्धतीने दैववादाचं महिमामंडन करतात आहे किंवा अंधश्रद्धेचा सहारा घेत लोकांमध्ये अंधश्रद्धा कशी पसरेल किंवा चुकीच्या काल्पनिक गोष्टींना मूर्त स्वरूप देऊन ती खरी आहे हे कसं पटवेल अशा म्हणजे पद्धतीचे हॅमरिंग एक प्रकारचं चालू आहे. अशा पद्धतीचे प्रोजेक्ट येतात आहे आणि हे समाजाला खूप घातक आहे. दुसरी गोष्ट संविधान दुसरीकडे सांगतं की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे सगळ्या जातीला, सगळ्या धर्माला, सगळ्या पंथाला, सगळ्या वर्णांना समान लेखलं पाहिजे, समान न्याय दिला पाहिजे, समान संधी दिली पाहिजे किंवा समतेच्या माध्यमातून सगळ्यांकडे पाहिलं गेलं पाहिजे. कुठल्याही जातीमध्ये द्वेष निर्माण होईल, चीड निर्माण होईल किंवा कुठल्याही धर्मामध्ये, पंथामध्ये असमानता निर्माण होईल असं कृत्य करणं हे संविधान विरोधी आहे. पण सध्या सेन्सर बोर्डच्या माध्यमातून जे सिनेमे येतात आहे, ज्यांना परमिशन दिलं जात आहे, ते समाजामध्ये जातीय तेढ निर्माण कशी होईल याच्याकडे जास्त फोकस करतो. हिंदू मुस्लिम दंगली जास्त घडतील अशा पद्धतीचे सिनेमे येतात आहे किंवा मराठा ओबीसीचा वाद अजून उफाळेल अशा पद्धतीचा कॉन्टेंट तयार केला जातोय. बौद्ध किंवा दलित आणि इतर ओबीसी किंवा मराठा यांचा संघर्ष कसा वाढेल अशा पद्धतीचा कॉन्टेंट आता सोशल मीडियाला, युट्यूबच्या माध्यमातून इकडून तिकडून येताना आपण सगळे बघतोय आणि हे खरं तर संविधान विरोधी आहे.
कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या किंवा कुठल्याही बाबतीत कुणीही जर भाष्य करत असेल, तर ते संविधानाच्या चौकटीत राहून केलं पाहिजे. एखाद्या धर्माची चिकित्सा करणं हा संविधानिक अधिकार आहे. पण त्या धर्माच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवणं हा बेकायदेशीर कृत्याचा भाग आहे. तर ही गोष्ट त्याची जागृती करण्यासाठी संविधानिक मूल्य सिनेमाच्या माध्यमातून जपली गेली पाहिजेत. तिचा समाजामध्ये जास्तीत जास्त संविधानात पोहोचवण्यासाठी वापर झाला पाहिजे. या हेतूने हे आम्ही वर्कशॉप सगळ्या महाराष्ट्रात करतोय. याच्या माध्यमातून काय होणार, की संविधान हे खूप किचकट आहे असं सगळ्यांना वाटतं आणि एवढी सगळी कलमं कोण वाचतं किंवा संविधानाने आम्हाला काय दिलंय? असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे किंवा बाबासाहेबांनी संविधान फक्त एका विशिष्ट जातीसाठी लिहिलेलं आहे, विशिष्ट वर्गासाठी लिहिलेलं आहे. असं ज्या संकल्पना ज्या लोकांच्या पद्धतीनं मनामध्ये आहे. सांगितलं गेलं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे म्हणजे त्यांना ते प्रत्येक पुस्तक असेल किंवा त्यांना जे संबोधलं गेलं, बाबासाहेबांना जे बोललं गेलं, की त्या मर्यादित पुरतं चौकटीपर्यंत मर्यादित ठेवलं गेलं. बरोबर, पण बाबासाहेब सर्वांसाठी आहेत, बाबासाहेब सर्वांचे आहेत. बरोबर, हे एक निगेटिव्हिटी लोकांमध्ये पसरवली गेली. बरोबर, तुम्ही जे सांगताय, की संविधान हे सर्वांसाठीच आहे. तर बरोबर, बाबासाहेब हे सर्वांसाठीच आहेत. बरोबर. बाबासाहेबांनी जे केलेलं काम आहे, ते इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आहे. विशेषतः इथल्या महिलांसाठी काम आहे. इथल्या ओबीसींसाठी काम आहे. इथल्या भटक्या विमुक्तांसाठी काम आहे. इथल्या एस-सी, वर्गासाठी काम आहे. इथल्या अल्पसंख्याकांसाठी काम आहे. इथला जो कामगार, मजूर वर्ग, कष्टकरी वर्ग आहे, त्यांच्यासाठी बाबासाहेबांचं काम आहे. इथल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काम बाबासाहेबांसाठी आहे. आणि देशाच्या जडणघडणीत बाबासाहेबांनी जे योगदान दिलंय, जे कायद्याच्या बाबतीत तर आहेच आहे. पण एक कन्स्ट्रक्टिव्ह काम जे बाबासाहेबांनी उभं करून दिलं. म्हणजे बाबासाहेबांच्या संकल्पनेवरती उभं राहिलेली रिझर्व्ह बँक असेल, बाबासाहेबांच्या संकल्पनेतनं उभं राहिलेलं शेअर मार्केट असेल, बाबासाहेबांच्या संकल्पनेतनं सुरू झालेलं एम-एस-सी-बी म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतनं सुरू झालेलं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतनं सुरू झालेलं भारतीय जीवन विमा निगम जे आहे, एल-आय-सी ज्याला म्हणतो आपण, ती आहे. किंवा अशा अनेक योजना बाबासाहेबांनी आणल्या. मग नदीजोड प्रकल्प नेमकं आणला. नेमकं सर मग तुमच्या या वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे? नेमकं का गरज याची पडली याबद्दल काय सांगाल? कारण आता काय होतंय, की समाजामध्ये संविधानाच्या विरोधातला कंटेंट जास्त येतोय आणि कळत-नकळत ते समाजाच्या मनावरती फार विचित्र पद्धतीने परिणाम करत आहे. कारण आता भारतात किंवा जगात आपण जर सगळ्यात जास्त मोबाईल वापरणारा देश जर कुठला असेल, तर तो भारत आहे. आणि सगळ्यात लोकसंख्या पण जास्त मोठ्या प्रमाणात आहे. लोकसंख्या असल्यामुळे गॅजेट सगळ्यात जास्त. आई जरा जरी मुलगा रडला, बाळ रडलं, तर त्याच्या हातात मोबाईल देते. म्हणजे जी गोष्ट त्याला शाळेत शिकवली जात नाही, घरात शिकवली जात नाही, ते मोबाईल त्याला सहजपणे शिकवतोय. आणि त्या मोबाईलमुळे त्या बाळाचा, त्या बालकाचा मेंदू विकसित होतोय. म्हणजे शाळेत जर त्याला 10% शिकवलं जातंय, तर मोबाईल त्याला 200% जास्त शिकवतोय. आणि मोबाईलचं शिकवणं त्याच्या मेंदूवर जास्त परिणाम करतंय. तर या माध्यमातून आपण त्याला चांगली शिकवण देऊ शकतो का? चांगला कंटेंट येऊ शकतो का? तर हा कंटेंट ह्या माध्यमातून जे फिल्म मेकर तयार होतील, ते संविधानाच्या प्रत्येक चॅप्टरवरती फिल्म्स तयार करतील. संविधानाने लिहिलेले हक्क, अधिकार, संविधानाची मूल्य किंवा संविधानाने जे बेसिक स्ट्रक्चर मांडलेलं आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये माणूस म्हणून आपण कुठे आहोत आणि जाती धर्माच्या चौकटी ओलांडून आपण माणूस म्हणून कधी एकत्र येऊ शकतो का? किंवा माणूस म्हणून माणसाला माणसासारखं वागवू शकतो का? जात, धर्म, लिंग, वय सगळं सोडून आपण भारतीय म्हणून कधी वागणार आहोत, राहणार आहोत किंवा मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तर बाबासाहेबांना मानणारा वर्ग कधी आपण भारतीय होणार आहोत का? या सगळ्या विषयीचा कंटेंट आपण या माध्यमातून या 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र करून त्यांच्याकडून करणार आहोत. आणि 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रभरातनं एकत्रित येऊन कॉन्स्टिट्यूशनच्या बेसवरचा प्रोग्राम किंवा कंटेंट तयार करतील, जो लोकशाहीवादी असेल, जो मानवतावादी असेल, जो समानतावादी असेल, जो संविधानवादी असेल आणि जो माणसाला माणूस म्हणून जोडण्याचा प्रयत्न करेल. कुठल्याही जातीला, धर्माला किंवा कुठल्याही द्वेषानं माणसाला माणसापासून वेगळं करणार नाही. तर माणसाला जोडणारा कंटेंट तयार करणारा एक प्रचंड मोठा समूह या माध्यमातून आम्ही तयार करतो. एकूणच सर तुम्ही जे सांगताय, की एक कंटेंट चांगल्या पद्धतीने तयार या माध्यमातून करायचं चाललंय. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघायला गेलं तर मराठी चित्रपट असेल किंवा बॉलिवूड क्षेत्रामध्ये असेल, जे कंटेंट पाहिजे ते कंटेंट मिळत नाही या ठिकाणी. आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर जे काही तामिळमधले असतील, साऊथमधले असतील, तिथं जवळ बाबासाहेब आंबेडकर मूव्हमेंट त्या चित्रपटातून दाखवलं जातं. काला मूव्ही म्हणजे अनेक जे-भीम चित्रपट त्या माध्यमातून दाखवले गेले असतात. इकडे असं का कमी दाखवतंय, की बाबा आंबेडकर खरं तर चळवळ ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांची चळवळ ज्या महाराष्ट्राने अनेक महापुरुष दिलेले आहेत, त्या ठिकाणी जे महत्त्वाचा कंटेंट असला पाहिजे, तिथं ते नाही मिळत. याच्यामागची कारणं काय आहेत?
खरं तर याच्या पाठीमागे जात वास्तव हे प्रमुख कारण आहे. अजून पण? अजून पण जात कळत नकळत, डायरेक्टली, इनडायरेक्टली किंवा एक हिडन पद्धतीनं पण काम करत राहते आणि ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. जशी ती प्रत्येक क्षेत्रामध्ये तशी ती चित्रपट क्षेत्रामध्ये पण ठासून भरलेली आहे. माझ्या 30 वर्षाच्या चित्रपट क्षेत्रातल्या अनुभवामध्ये मी हे खूप टप्प्या-टप्प्यावर अनुभवलेलं आहे, की जात वास्तव कसं काम करतं. इथं प्रचंड ताकदीनं एका विशिष्ट जातसमूहातली लोकच पुढे जातात आहे. बरं. जिथे पद आहे, जिथे पैसा आहे, जिथे प्रसिद्धी आहे आणि जी मोक्याची ठिकाणं आहेत, ती एका विशिष्ट जात वर्गाकडेच आहे. इथे मला जे अपेक्षित आहे, की इथला शेताबांधावर काम करणारा जो शेतमजूर आहे, त्याच्या मुलांनी सिनेमा क्षेत्रात येऊन त्याचा कंटेंट तयार करावा. इथला जो आदिवासी आहे, जो खेड्यापाड्यात राहतोय, जंगलात कुठेतरी राहतोय, त्यांनी त्याचा कंटेंट आणावा आणि तो इथला हिरो असावा. इथला ओबीसी आहे, इथला अल्पसंख्याक आहे, इथला एससी आहे, इथला एसटी आहे. या लोकांपर्यंत चित्रपट क्षेत्रातली जी काय म्हणतात ना पैसे कमवण्याची व्यवस्था आहे, ती पोहोचवली पाहिजे. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारत खरं तर जगातला नंबर 1 देश आहे. कंटेंट क्रिएशनमध्ये. प्रोडक्शनमध्ये भारत जगात नंबर 1 आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहे. सत्यजित रे असे अनेक मोठे-मोठे दिग्दर्शक आणि कलावंत भारतात झालेले आणि जगाला भारत आता मेन मार्केट म्हणून उपलब्ध आहे. आणि या मेन मार्केटमध्ये काही ठराविक जातसमूहातील लोकं येऊन कमवतात आहे. तर तोच पैसा इथल्या सर्वसामान्य आणि दलित बहुजन समाजाकडे पण आला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत पण त्यांचं पण वेदना, त्यांचं पण दुःख या रुपेरी पडद्यावर आलं पाहिजे. त्यांचं म्हणणं, त्यांचा इतिहास, त्यांचं काम, त्यांचं कर्तृत्व सुद्धा या रुपेरी पडद्यावर आलं पाहिजे. रुपेरी पडद्यावर त्यांना सुद्धा तेवढंच सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे. हा उद्देश आंबेडकराईट फिल्ममेकर असोसिएशनचा आहे आणि म्हणून आम्ही हे वर्कशॉप महाराष्ट्रभर सगळीकडे राबवतोय आणि याला प्रचंड मोठा प्रतिसाद सध्या लाभतोय. तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय, की सर आंबेडकर आहे तुमचे जे मूव्हमेंट आता या फिल्म ह्याच्या माध्यमातून करताय. तर तुम्ही सैराटमध्ये काम केले, फॅन्ड्रीमध्ये देखील काम केलंय. तर त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टी जाणवल्यात, की एक सामान्य माणूस ज्या आरच्याची किंवा स्पर्शाची कोणाला माहिती देखील नसताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला प्रसिद्धी मिळाली. एवढं मोठं तुमच्याकडं स्टोरी असेल किंवा तुम्हाला तुमच्याकडे आहेत सगळ्या गोष्टी आयडियाज वगैरे आहेत. तरी त्यांना पुश करण्यासाठी तुम्ही जे सांगताय, की आता 36 जिल्ह्यामध्ये तुमचं काम जाणार आहे. तर त्यांना कशा पद्धतीचं आव्हान असणार आहे आणि काय त्यांना नेमकं काय करायचं आहे आणि या क्षेत्रामध्ये आपले कमीच लोक या भोजनातले तुम्ही जे सांगताय, की ते येतायत त्यांच्याबद्दल अभ्यास नसतो. तरी तुम्ही हे मूव्हमेंट म्हणून पुढे घेऊन जाताय. ऍक्च्युली खरं तर आकडेवारी जर पाहिली ना, तर चित्रपट क्षेत्रात किंवा सांस्कृतिक क्षेत्रात सगळ्यात मोठा वर्ग जो काम करतो ना, तो कष्टकरी दलित बहुजन वर्गातली लोकं काम करतात. पडद्यावरती दिसणारी जी लोकं आहेत ना, ती तुटपुंजी आहेत बोटावर मोजण्याइतकी. पण पडद्याच्या पाठीमागे जे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ना, त्याच्यामध्ये सगळे दलित, बहुजन, कष्टकरी वर्गातली लोकं आहेत. आणि त्यांची लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात काम करते आहे. अनेक लोकं फक्त जाती त्यांना संधी मिळत नाही. हां, त्यांना संधी मिळत नाही. त्याच्यासाठी नेटवर्क तयार नाही, प्लॅटफॉर्म तयार नाही किंवा आहे ते प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध होत नाहीये. बरं. संधी जर मिळाली तर आर्ची, परशा, सल्या, बाळ्या किंवा जब्या पिऱ्यांनी सिद्ध करून दाखवलंय. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आहेत. सैराट सारख्या चित्रपटामध्ये एकही सुपरस्टार नसताना, कुठलाही प्रस्थापित कलाकार नसताना, या नवख्या कलावंतांनी अख्खं मार्केट बदललं आणि इथल्या प्रस्थापितांचा माज मोडून काढला. म्हणजे ज्यांना असं वाटत होतं, की अमुक हिरोला घेतल्यानंतरच सिनेमा चालतो हं. किंवा अमुक हिरोईनला घेतल्यानंतरच सिनेमा चालतो. ही जी काही एक नरेटिव्ह सेट केला होता ना, हे नरेटिव्ह मोडून काढलं सैराट कंट्रीनी आणि पूर्णपणे चित्रपट व्यवस्थाच बदलली आणि एक सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य घरातला कलाकार सुद्धा हिरो होऊ शकतो, सुपरस्टार होऊ शकतो. सैराट सारखा सर्वसामान्य माणसांची व्यथा सांगणारा, कथा सांगणारा सिनेमा सुद्धा 100-125 करोड रुपये कमवू शकतो. हे सैराट सिनेमानी त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवलं. तर फॅन्ड्रीनी प्रूव्ह करून दाखवलं आणि ही इंडस्ट्री याचा क्रायटेरिया बदलला आणि याच माध्यमातून आम्हाला एक पॅरलल फिल्म इंडस्ट्री या ठिकाणी तयार करायची आहे आणि त्या दृष्टीने ही सगळी पावलं चालू आहेत. ही जी पॅरलल फिल्म इंडस्ट्री असेल, जी इथल्या मानवतेचा विचार करेल, इथल्या समतेचा विचार करेल, इथल्या स्त्री-पुरुष समानता आहे, स्त्रियांना समान हक्क, न्याय आणि अधिकार मिळाले पाहिजे याच्यासाठी भाष्य करेल. इथल्या आदिवासींसाठी, बहुजनांसाठी काम करेल. या वर्कशॉपमध्ये नेमकं पात्रता म्हणून एक नायक म्हणून समोर येणार आहे, त्या रायटर म्हणून नेमकं त्याच्यामध्ये काय-काय संधी या तुम्ही वर्कशॉपमध्ये त्यांना काय शिकवणार? त्या वर्कशॉपमध्ये तुमच्या डोक्यात एखाद्या सिनेमाची कल्पना येण्यापासून तुमचा सिनेमा थिएटरला लागेपर्यंत
कथा, पटकथा, संवाद, लेखन, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, साउंड डिझायनिंग, एडिटिंग, व्ही-एफ-एक्स, कलर करेक्शन, सी-सी, डी-आय म्हणजे इथपर्यंत की तुमच्या चित्रपटाचं प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन त्याची जाहिरात, डिस्ट्रिब्युशन, रिलीज कसं आहे, सिनेमा बनवायचा कसा, बघायचा कसा आणि तो विकायचा कसा, मार्केट कसा करायचा, इथपर्यंत ए टू झेड गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. जेणेकरून ते कुठल्या क्षेत्रात कमी पडले नाही पाहिजे. आणि हे सगळं शिकवल्यानंतर त्यांना एक संविधानिक विचार देतो. हे संविधानाच्या चौकटीत, संविधानाच्या विचारातून त्यांच्या कलाकृती कशा साध्य करू शकतील किंवा बनवू शकतील, याच्यासाठी आम्ही त्यांना हेल्प पण करतो आणि विशेष प्रयत्नातून त्यांच्या कलाकृती मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न पण आम्ही करतो. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं, की सर ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत, ते महत्त्वाचे राहणार आहेत. मग आतापर्यंत तुमचं कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत काम झालेलं आहे आणि तुमचं शेड्यूल कसं असणार आहे? आणि कशा पद्धतीच्या लोकांना तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांना आव्हान करणार आहात? या संदर्भात? आता गेली 10 वर्षापासून मी करते वर्कशॉप्स करतोय. आता महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मी या संदर्भातले वर्कशॉप घेतलेले आहेत. पण आता त्या वर्कशॉपला याच्यापूर्वी फक्त फिल्म मेकिंगचं वर्कशॉप मी करत होतो. आणि फिल्म मेकिंगच्या वर्कशॉपच्या माध्यमातून आता माझ्याकडून जवळ-जवळ 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकून गेलेले आहेत महाराष्ट्रभरातले सगळे. बरं. आणि खूप चांगलं नेटवर्क आहे. पण आता हे सगळे वर्कशॉप फिल्म मेकिंगचे तर आहे. पण त्याला एक जोड आम्ही संविधानाची दिली आहे. आणि आता हे संविधानिक मूल्यांवरचं फिल्म मेकिंगचं वर्कशॉप झालंय. आता ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये हे 3रं-4थं वर्कशॉप आहे. आता जे चालू बरं. आहे खडकीमध्ये. त्याच्या अगोदर दमनीनाथ बुद्ध विहार म्हणून भोसरीला तिथं झालं. पंचशील बुद्ध विहार म्हणून पिंपरीला तिथं झालं. भोसरी, पिंपरी चिंचवडचा एरिया आम्ही कव्हर केलाय. आता पुण्यातला मैथिली कला केंद्र म्हणून आहे पुण्यामध्ये बरं. सिंहगड रोडला तिथे एक वर्कशॉप आहे. त्याच्यानंतर आता हे वर्कशॉप नांदेडला होतंय, नाशिकला होतंय, नागपूरला होतंय, मुंबई, ठाणे 2 ठिकाणी होतंय. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या सगळ्या भागामध्ये आपण पहिल्यांदा हे वर्कशॉप करतो आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात पण आम्ही जाणार आहोत. तर ह्यासाठी तुमच्याकडे कशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे किंवा तुमची वेबसाईट आहे का? तुमचं पेज एखादं सोशल मीडियावरती आहे याबद्दल काय सांगाल? याच्यासाठी आपण सोशल मीडियाला आंबेडकराईट फिल्ममेकर असोसिएशनचं पेज पण आहे, अकाउंट पण आहे. संतोष संखत ऑफिशियल म्हणून Insta आणि Facebookवरती जे माझं अकाउंट आहे, ज्याच्यावरनं याच्या जाहिराती दर महिन्याला हे वर्कशॉप होतंय. तर दर महिन्याला ते कुठे असेल, काय असेल, कसं असेल, त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही सगळं ऑनलाईन करतोय. तर रजिस्ट्रेशनसाठी एक Google फॉर्म आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे. त्या Google फॉर्ममध्ये तुमच्या वैयक्तिक माहितीसोबतच काही संविधान विषयक प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. त्याची उत्तरं आम्ही तुमच्याकडून घेतो आणि जेणेकरून त्यात आम्हाला कळतं, की ह्या संबंधित विद्यार्थ्याला संविधानाविषयीचं आकलन नेमकं काय आहे, कसं आहे आणि त्याच्यातनं आपण ज्या काही फॉर्म्स येतात आमच्याकडं कधी-कधी 400, 500, 1000 फॉर्म येतात आहे. त्यातले आपण 100 निवडक लोकांना त्या ठिकाणी निवडतो आणि त्यांना ऑडिशन ह्याच्या वर्कशॉपसाठी पाचारण करतो. आणि त्यातले काही विद्यार्थी येतात आपल्याकडे. तर असं करून आपण Google फॉर्मच्या माध्यमातून त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतो. आणि हे सगळं वर्कशॉप झाल्यानंतर या प्रत्येक शिबिरार्थींना प्रमाणपत्र पण दिली जातात आणि यांचं एक नेटवर्क आपण तयार करतोय. यांचे ग्रुप्स तयार करतोय, की जेणेकरून पुढच्या भविष्यात ॲक्टिंगसाठी येणाऱ्या संधी किंवा सिनेमांसाठी येणाऱ्या संधी याच्या लिंक्स आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाईड करतोय. जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून काम मिळतं. आपल्यासोबत संतोष सर होते आणि ज्याप्रमाणे सांगितले, की त्यांची सर्व आंबेडकराईट फिल्म मेकर असोसिएशनच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी ह्या फ्री वर्कशॉप देखील घेऊन येणार आहेत आणि त्या संदर्भात जे कोणी गरजू असतील, ज्यांना या फिल्म क्षेत्रामध्ये यायचं आहे, त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असं त्यांनी सोशल मीडियावर त्यांचं पेज देखील सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच आपण अनेक नवीन विशेष मुलाखती तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. पाहता